बंधू नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत. तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी असतो. आज दिनांक 7/1/2025 लोडिंग श्री सारडा साहेब उरुई कांचनसाठी 13 म्हणजे 1.5 वर्षाचं रोप मलेशियन डॉर्फ लावल्यापासून अगदी आपल्याला 3 वर्षामध्ये फळधारणा चालू होत्या. आता हा नारळ जर म्हटलं तर आपल्याला जमिनीपासून 1-1.5 फुटावर 2 फुटावर नारळ चालू होतो. नारळ शारपट खारपट जमिनीत दलदलीत जमिनीमध्ये कुठल्याही जमिनीत येतं म्हणून याला कल्पवृक्ष म्हणतात. आणि ज्याचा आयुष्यमान 50 वर्ष असणारा असा हा बुटकी लोटन जातीचा नारळ. खात्रीची रोप बरोबर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अनुदानला बिल महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी म्हणतो. तुम्हाला म्हणतोय आपला विशेष भारी असतो. आता हे रोप जे आहे ते 20x20 वरती लावू शकतो आपण आणि बांधाला 15 फुटाला रोप लावायचं आहे. रोप लावल्यापासून अगदी आपल्याला 3 वर्षात उत्पादन अगदी 350 ते 450 नारळ आणि महाराष्ट्रात 1982ची नर्सरी 35 एकरात नर्सरी आहे. त्याचबरोबर आज उलाढाल जी आहे माझ्या नर्सरीची ती 40 कोटीच्या घरात आहे. 250 कामगार वर्ग आहे. अशा प्रकारची ही नर्सरी. तर हे जे आता लोडिंग करणार आहोत आपण सारडा साहेबांचं. आता यानंतर आपल्याकडे 60 किलोच्या बॅगमध्ये पण नारळ मिळतो लावला की 2 वर्षात आणि 150 किलोच्या बॅगला नारळ लावला की 1 ते 6 वर्षात असं उत्पादन चालू होतं. जी नारळ पाण्यासाठी चालू द्या तुमचं लोडिंग चालू द्या अण्णा या चालू. जे नारळ पाण्यासाठी लोडिंग असतं तर नारळ लागल्यापासून 8 महिन्यात नारळ पाणी 11 महिन्यात खोबऱ्यासाठी 2 in 1 दोन्हीसाठी वापरात येणारी जात. आणि नारळ जर म्हटलं तर कुठल्याही कीड रोगाला बळी पडत नाही. त्याला फक्त आपण ज्यावेळी नारळामध्ये 2 वर्षानंतर कामगंध सापळे बांधायचे आहेत ज्यामुळे त्यामध्ये भोंगा अडकला जाईल जो सुरळीतून नारळाचं नुकसान करत असतो ते करायचे आपल्याला. त्यासाठी उपाय म्हणून आपण कामगंध सापळे बांधणे गरजेचं आहे. आणि अशा प्रकारचं आता हे नारळ सर्वात साईज मोठी त्या मलेशियन डॉर्फची बघू शकतोय. अगदी जमिनीपासून फळधारणा आणि वार्षिक उत्पादन आपल्याला 350 ते 450 आणि ज्याचं आयुष्यमान 50 वर्षापर्यंत आहे. शेतकरी बंधूंनी दलदलयुक्त जमीन असेल, खडकाळ जमीन असेल, गाळाची जमीन असेल ह्या सर्व जमिनीमध्ये या नारळाची लागवड करण्यास काही अडचण नाही. आणि महाराष्ट्रात आपली जी लागवड आहे आता फळधारणा चालू झालेल्या ज्या बागा आहेत तर त्या ठिकाणी आपल्याला सर्व ठिकाणी या लागवडी करता येतील. कारण याला हवामानाचा ह्याचा काही विषय नसतो. नारळ हा म्हटलं तर कुठल्याही जमिनीमध्ये येणारं आणि कुठल्याही हवामानात येणारं पीक आहे. बघू शकतो आपण खात्रीची रोपावर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन. आता नारळ जर म्हटलं तर आपल्याला एकदा लावल्यानंतर 50 वर्षापर्यंत उत्पादन. त्याचबरोबर नारळ पाण्यालाच दिवस चांगले आहेत. 20-22 रुपयाने शेतकरी बंधूंच्यापासून बागवान घेऊन जातात आणि आपल्याला सरासरी एका झाडापासून 350 ते 450 नारळ म्हणजे एकरात 120 रोपं बसतात. 7 ते 8 लाखाचं वार्षिक उत्पादन. जसा बुंदा वाढत जाईल तसं उत्पादन वाढत जातं. आता हे सारडा साहेब जे आहे त्यांचं फर्टिलायझरचं दुकान आहे उरुई कांचनमध्ये. सर आपले जुने कस्टमर आहेत. सरांनी आपली बरीच झाडं घेतलेली आहेत. आता ही जी रोपं आहेत ही बुकिंग नंतर घरपोच रोप आपल्याला 375 रुपयानं पोच होत आहे. नर्सरी शासन मान्य असल्यामुळे फळबाग योजनेमध्ये अनुदान घेता येतं. आता ह्यामध्ये क्रॉस पॉलिनेशनसाठी आपण एक सरांना एक्स्ट्रा रोप देतोय ज्यामुळे आपल्याला नारळाची साईज व्हायला चांगली मदत होते. आणि नारळ जर म्हटलं तर अगदी दलदलयुक्त जमिनीत पण चांगलं उत्पादन. जे आपल्याला खराब रोप वाटतं ते रोप अशा प्रकारे आपण लोडिंग करताना बाजूला काढलेलं असतं. शेतकरी बंधूंना खात्रीची रोपाबरोबरच सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन असतं. अशा प्रकारचं आता माणिक जाधव जे आहेत त्यांचं पण आपल्या गाडीमध्ये लोडिंग झालेलं आहे. माणिक जाधव सरांनी पहिली जांभळ लावलेली आहे. बघा मामानं खराब वाटलं रोप बाजूला काढले. कारण शेतकरी हा आमच्यासाठी दैवत आहे. ह्याच्यामध्ये शेतकरी बंधूंना चांगलं उत्पादन आणि चांगली रोपं मिळाल्यामुळे आपलं मार्केटमध्ये माउथ पब्लिसिटीद्वारे कस्टमर बेस वाढत असतो. सरांनी बुकिंग केल्यानंतर नारळ क्लीन करून वाळकी पानं असतात ती काढून ज्यामुळे रोपं लावताना व्यवस्थित नियोजन केलं की आपल्याला उत्पादन हे चांगलं मिळणार. शेतकरी बंधू असं बुकिंगनंतर महाराष्ट्रात आपली सर्व ठिकाणी रोपं घरपोच मिळतील. त्याचबरोबर लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळेल. अशा प्रकारचे हे लोडिंग बघू शकतो आपण. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे. अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे. आपला दिवस शुभ असो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बघू शकतोय क्रॉस पॉलिनेशनसाठी हे रोप दिलेलं आहे सरांना. अशा प्रकारचं बघू शकतोय आपण. जे खराब रोप वाटते ते आधीच आमचे कामगार बाजूला काढतात. याचं कारण हेच आहे की शेतकरी बंधूंना चांगली रोपं जावीत. खराब रोपं असतात ती न सांगता कामगार आमच्या बाजूला करतात. आता ती ही जी रोपं आहेत
हे आपण रिबॅगिंगला घेतो आहे. रिबॅगिंग म्हणजे मोठ्या बॅगला टाकून त्याला वाढवून 60 किलोमध्ये ज्यावेळी तयार होईल त्यावेळी शेतकरी बंधूंना 850 रुपयाला रोप बसेल इथं जागेवरती. अशा प्रकारचे नियोजन बघू शकतो आहे. सारडासाहेब उरे कांचन पुणे. मोठे बागायतदार आहेत, फर्टिलायझर्स दुकान आहे, व्यावसायिक आहेत. अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा.